नमस्कार, जय मल्हार, जय अहिल्या, जय संविधान. मी इंजिनियर अनिल जोरे. आपल्या सत्याची लढाई या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि आपल्या अखंड महाराष्ट्रातील धनगर जमातीला जो दिवस पाहायचा होता तो शेवटी आज उजाडला. आज धनगर एसटी आरक्षण न्यायालयीन लढाईची शेवटची अंतिम सुनावणी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिशय छान पद्धतीने पार पाडली. अंदाजे मोजून 20 ते 25 मिनिटच आज युक्तिवाद झाला. आणि आजचं जी युक्तिवादाची सुरुवात आहे ते आपले महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे सिनियर काउन्सिल माननीय खंबाटा साहेब यांनी मांडली. त्याची सुरुवात त्यांनी मागच्या सुनावणीमध्ये म्हणजे मला वाटतं 16 जानेवारीला जी आपली सुनावणी झाली होती त्यामध्ये आदिवासी समाजाचे जे सिनियर काउन्सिल अंतुरकर साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये 2 धनगड अस्तित्वात असल्याचे जे काही वक्तव्य केलं होतं किंवा पुरावे दिले होते त्याच्या आधारावरती आजची ही सुरुवात झाली. त्यामध्ये माननीय खंबाटा साहेबांनी कोर्टाचे निर्देशन आणून दिलं की ज्या 2 व्यक्तींचा धनगड म्हणून उल्लेख केला गेला त्याच्यामध्ये नामदेव खिलारे आणि पल्लाळ या दोघांचे मला वाटतं खिलारेंचे 1952 आणि पल्लाळांचे 1953चे शाळेचे दाखले जोडलेले होते. आणि ते शाळेचे दाखले कशा पद्धतीने खाडाखोड करून म्हणजे रच्या जागी ड केलेला किंवा वेगळ्या शाईने कसं त्याच्यावरती लिखाण केलेले या सर्वाचा कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाण पडताळणी समितीने विजिलन्स रिपोर्ट दक्षता समितीने दिलेला विजिलन्स रिपोर्टच्या आधारे कशा पद्धतीने ते चुकीचे आहेत हे माननीय कोर्टाच्या निर्देशन आणून दिले. शिवाय त्याचे पुरावे माननीय कोर्टाला सादर केले आणि ओव्हरऑल सर्व पाहता कोर्टाला ते ॲक्सेप्टसुद्धा झालेले आहेत आणि ते कोर्टाने ते सबमिशन मान्य केलं. तर याच्यानंतर मग माननीय खंबाटा साहेबांनी पुन्हा वारंवार हा पुनरुच्चार केला की यातून हे सिद्ध झालं की जरी यांनी धनगड प्रमाणपत्र घेतले असले तरी ते मूळचे धनगरच आहेत. शिवाय त्या दोघांची ॲफिडेविट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की त्यांची संपूर्ण कौटुंबिक वंशावळ जे आहे ते सगळे धनगरच आहेत मूळचे. तर अशा पद्धतीने खंबाटा साहेबांनी पुन्हा निर्विवाद सिद्ध केलं की ह्या महाराष्ट्रामध्ये 1956च्या अगोदर जे अस्तित्वात होते 1837 पासून ते फक्त आणि फक्त धनगर म्हणजे DHNGAR आणि त्याच्यासमोर धनगड म्हणजे DHNGAD हे महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हते. याचा अर्थ 1956च्या ऑर्डरमध्ये जे पहिल्यांदा धनगड शब्द आला तर तिथे महामहिम राष्ट्रपतींना अभिप्रेत असणारी जमात ही धनगरच होती हे त्यांनी पुन्हा एकदा माननीय कोर्टाला निर्विवाद पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि या सर्वाच्या अनुषंगाने शेवटी माननीय जज साहेबांनी कदाचित त्यांचं समाधान झाल्यामुळे सर्व बाबींचं येत्या शुक्रवारी ऑर्डर देण्यात येईल असं सांगण्यात आलं. आणि मग शेवटी आता पुन्हा अंतुरकर साहेबांनी काही मांडायचा प्रयत्न केला परंतु अन्य कोर्टाने त्याला जास्त काही प्रतिसाद दिला नाही. आणि अशा पद्धतीने मला अतिशय सांगायला आनंद होतोय अखंड महाराष्ट्रातील अतिशय सामान्यामधल्या सामान्य मंडळींनी हा जो न्यायालयीन लढा उभा केला होता माननीय मधु शिंदे साहेब असतील माननीय ॲडव्होकेट पासपो साहेब असतील आणि डॉक्टर बघेल या आमच्या त्रिमूर्तींनी गेल्या 10 वर्षात केलेल्या अतिशय मेहनत कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरती हा जो लढा आहे तो इतका उभा केला. आणि हा ऐतिहासिक लढा जो या पूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही तर अखंड देशामध्ये की लोकवर्गणीतून हा लढा पूर्ण उभा राहिला. आणि गेली 10 वर्ष आज जवळजवळ 78वी सुनावणी होती आणि ती अतिशय छान पद्धतीने सकारात्मक पद्धतीने यशस्वी झाली. तर आमच्या आपल्या या संपूर्ण जमातीच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमच्या सर्वांना ठाम विश्वास आहे की आता आपण ही लढाई नक्कीच या कोर्टामध्ये माननीय कोर्टामधून जिंकू आणि येणारा निकाल हा 100% आपल्या बाजूनेच असेल याबद्दल काहीच दुमत नाही आहे. पण तरीसुद्धा मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी आपण आता येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे 16 फेब्रुवारीला जास्तीत जास्त संख्येने आपण या निकालाची वाट पाहूया आणि त्याचे जे काही डिटेल्स असतील आम्ही वारंवार आपणास देत राहू. आणि आपण सर्वांनी आपले जे दैवत असतील बिरोबा असतील खंडोबा असतील पांडुरंग असेल किंवा माननीय अहिल्यादेवी मल्हारराव यशवंतराव या सर्वांना प्रार्थना करून हा गेल्या 75 वर्षाचा आपला वनवास
संपेल आणि आपल्या सर्वांच्या हाती लवकरच एस टीचं प्रमाणपत्र मिळेल यासाठी मी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून आपल्या आत्तापर्यंत ज्यांनी या लढ्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही सहकार्य केले, योगदान केले, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा जय मल्हार, जय अहिल्या, जय संविधान. धन्यवाद.